निशिकांत दुबेंना संदीप देशपांडेंनी डिवचलेलं आहे। समुद्रामध्ये दुबे दुबेकर मारेंगे। देशपांडेंनी हे टी शर्ट छापलेले आहे। काय तुमचं म्हणणं या टी शर्ट संदर्भात? सन्मान्य राजसाहेबांनी जो इशारा दिला होता तोच इशारा या टी शर्टवर प्रिंट केलेला आहे। मला असं वाटतं महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल, मराठी माणसाबद्दल ज्यांच्या मनात द्वेष आहे त्या लोकांना हा सन्मान्य राजसाहेबांनी दिलेला इशारा होता आणि हाच इशारा टी शर्टच्या माध्यमातून आपण देतोय। पण याच्या अगोदरचं टी शर्ट होतं ते देखील मराठी संदर्भातलंच होतं। हे टी शर्ट आहे जे निशिकांत दुबे वारंवार राज ठाकरे यांच्यावरती आणि मराठीवरती बोलतायत, त्यांनाच इशारा देणार हे टी शर्ट आहे। नक्की मला वाटतं साहेब म्हणाले होते की इथे आलात तर समुद्रात दुबे दुबेकर मारेंगे, तेच या टी शर्टवर छापलेलं आहे। पण निशिकांत दुबे यांच्यावरती प्रतिक्रिया वारंवार नेते देत आहेत, ठाकरेंचे असतील किंवा तुम्ही स्वतः राज ठाकरे देखील बोलले, तरी देखील त्यांचे वक्तव्य थांबत नाहीत। वारंवार अपमान होणारी वक्तव्य जे आहेत ते त्यांच्याकडून येत आहेत। एकदा येऊ तर द्या, महाराष्ट्रात आहे ना, फ्लॅट आहे ना त्याचा इथे, एकदा येऊ द्या, मराठी माणूस काय आहे ते कळेल। संसदरत्न पुरस्काराचा काल सोहळा झाला। महाराष्ट्र सदनमध्ये जो आहे तो हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्या संसदरत्न पुरस्कारामध्ये निशिकांत दुबे यांचं देखील नाव होतं, परंतु त्यांनी काल कार्यक्रमाला येणं टाळलं। चर्चा अशी होती की महाराष्ट्र सदनमध्ये कार्यक्रम होता म्हणून निशिकांत दुबे यांनी येणं टाळलं। मला वाटतं मराठी माणसाच्या बद्दल द्वेष प्रगट केला, महाराष्ट्राबद्दल द्वेष प्रगट केला तर तोंड लपून फिरण्याचीच पाळी सगळ्यांवर येणार आहे आणि तीच पाळी त्यांच्यावर आली। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।